नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AC सर्किटच्या दुसऱ्या व्याख्यानात दुसऱ्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय। काल सुरुवात केली आपण। खरं तर मी सांगताना सांगितलं होतं की हा जो टॉपिक आहे हा लेंथचा विचार केला तर तो कमी आहे, पण अवघड आहे। म्हणजे याच्यामध्ये अंडरस्टँडिंगचा भाग इतका प्रचंड आहे आणि ज्यांना कोणाला CET द्यावे लागते, ज्यांना कोणाला नीटची तयारी करायची आहे त्यांना मात्र या टॉपिकला कळावं लागतं, कारण याचा बेस जो आहे तो याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आहे, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नंतरचा हा टॉपिक आहे। त्यामुळे तुम्हाला अगोदर ते शिकवलं गेले म्हणून मी खरं तर या टॉपिकला सुरुवात केली। आणि असा असणारा हा टॉपिक ज्याचं नाव आहे AC सर्किट्स। याला काल आपण काय केलं, पहिलं एक आर्टिकल बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं की आपल्याला बेसिकली विचार कुठला करायचा आहे, कुठल्या गोष्टींचा करायचा आहे। मुळात खरं तर तसा विचार करायचा झाला तर फॅराडेज लॉज हा खरं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा बेस आहे। ती दोन वाक्य झाली, लेन्झ लॉ झालं, E = -dφ/dt का, त्याचं उत्तर तुम्ही बघितलं। हे सगळं बघता बघता आपण काय केलं, AC जनरेटर नावाचं आर्टिकल बघितलं। मुळात खरं तर मी का घेतलं ते आर्टिकल, आत्ताच्या म्हणजे 2021च्या परीक्षेत ते आहे का, नाही आहे ते। मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतोय ना ते आर्टिकल नाही, याचा अर्थ ते परीक्षेत विचारणार नाही, पण मला कळावं लागतंय ना, म्हणून अशी जी आर्टिकल्स आहेत की जे मला E = E0 sin ωt आलं कसं आहे जर मला कळलंच नाही, अरे ते अल्टरनेटिंग का ते मला कळायला पाहिजे ना। कारण मला खरं तर या टॉपिकचं इंट्रोडक्शन म्हणून विचारात घ्यायचं झालं तर मला कशाचा विचार करावा लागतो, तर मला या ठिकाणी विचार करावा लागतो त्या ठिकाणी AC आणि DC मधला फरक। 99% विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इतकं कन्फ्युजन राहतं, AC म्हणजे काय आणि DC म्हणजे काय। बॅटरी पण करंट देते आणि घरातला करंट पण करंट देतो, घरातलं MACB पण मला करंट देते। दोन्हीतला फरक काय ते जर मला कळलं नाही तर मग मला हा टॉपिक 0 झाला ना। म्हणून मी काय केलं, तुम्हाला अगोदरचं जे आहे ते पॉलिश करत चाललोय, त्याला जस्ट धूळ झटकत पुढे सरकलो। आणि तसं तिथं धूळ झटकत पुढे सरकत असताना मग आपण विचार काय केला की बाबा आता आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे, ते जे EMF आहे ते AC आहे, अल्टरनेटिंग आहे, त्याचं उत्तर आपण मिळवलं। तसं उत्तर तिथं मिळवलं जात असताना परत ॲव्हरेज व्हॅल्यू नावाची एक संकल्पना काल आपण बघितली। मुळात खरं तर इथं लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेस ॲव्हरेज व्हॅल्यूच्या संकल्पनेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवावंच लागतं, ते सिलेबसमध्ये आहे या वर्षीच्या सुद्धा। मी मुद्दामून लक्षात ठेवा, जिथं सिलेबसमध्ये नाही ते तुम्हाला समजावं म्हणून शिकवतोय, कारण तो त्याचा बेस आहे, त्याचा अभ्यास जास्त करत नाही बसायचा, ते फक्त आणि फक्त समजून घ्यायचं। पण ज्यावेळेस आपण या कॉन्सेप्टचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती कशी येते, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचं करस्पॉन्डिंग असणारं टर्म्स कशा बघायच्या याचा विचार नक्की करायचा। आणि असा विचार करता करता आपल्याला आता विचार करायचा याच्यामध्ये असणारी एक महत्त्वाची टर्म RMS व्हॅल्यू, मग ते करंटचे असेल किंवा EMFचे असेल। RMSचा लॉंग फॉर्म तर काय आहे, याला ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे रूट मीन स्क्वेअर। आता यातले काय जण म्हणणार की सर आम्हाला काय कळायचं कसं, काय कन्फ्युजन करायला लागला सर तुम्ही। नाही होत कन्फ्युजन, माझं नीट ऐका। आपण काय करतो, करंट मोजायला, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स मोजायला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो। कदाचित ॲमीटर असेल, कदाचित गॅल्व्हॅनोमीटर असेल, कदाचित व्होल्टमीटर असेल। मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या अल्टरनेटिंगचा विचार केला तर माझ्या समोर अल्टरनेटिंग करंटचा विचार करताना 100% या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारी ती फिगर असणारच आहे। म्हणजे मी जर इथं ωt असं लिहिलं, याचा विचार केला तर हे +E0 झालं, याचा विचार केला तर हे -E0 झालं, हे त्याचं पीक झालं, हे पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं। फेज सध्या मी विचारात नाही घेतला, पण त्याचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तो विचार नक्की करता येईल। पण अशा स्टेजला
एक कंप्लीट सायकल जर मी घेतली आणि मी जर विचार केला तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकाला कॅन्सल होईल, याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट मला झिरो रिडिंग दाखवल. हाय का झिरो करंट तिथला? नाही ना. हाय का EMF झिरो तिथलं? नाही. मग कसं करायचं हे? झिरो तर नाही, झिरो तर दाखवतंय. यासाठी शास्त्रज्ञांनी ज्या कुठल्या कॉन्सेप्टचा आधार घेतला, ती जी संकल्पना आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात, ते जे नाव आहे ते म्हणजे RMS व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह येतो, त्याचं परत वर्गमूळ घ्यायचं. सोपं आहे ना. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये खरं तर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू कशी आणि कसा आधार घ्यायचा ते पण कळणं फार गरजेचं आहे. त्यातलं बेसिक मी शिकवणार आहे. समजून घ्यायचं, कारण हे समजून घेण्यासारखी टर्म आहे. लहान आहे पण समजून घ्यायची आहे ती. पाठ नाही करायची, ते कळतं आपल्याला कसं ते बघा. मुळात मी काय करणार आहे, या संकल्पनेला अजून एका वेगळ्या संकल्पनेचा आधार घेणार आहे. कुठला? असा विचार करूयात की हा एक माझा रेजिस्टन्स आहे आणि तोच रेजिस्टन्स तेवढ्याच व्हॅल्यूचा इथं पण आहे. मी याच्या अक्रॉस हा अल्टरनेटिंगचा सोर्स जोडणार आहे आणि याच्या अक्रॉस त्या ठिकाणी तिथं असणारा तो DC सोर्स जोडणार आहे. हा माझा AC झाला आणि हा माझा DC झाला. जर समजा मी त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो रेजिस्टन्समधनं पास केला, तर लक्षात ठेवायचं आहे रेजिस्टन्समधनं करंट पास करताना त्याच्यावर अल्टरनेटिंग आणि डायरेक्ट करंटचा परिणाम वेगवेगळा दिसत नाही. तुम्ही म्हणणार काय सांगताय, आम्हाला काय कळेनाच. मी जर समजा आता या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲमीटर आहे त्या ॲमीटरला जर जोडलं, DC आहे ना, तो करंट मला दाखवणारच आहे किती येतोय तो. परत कन्फ्युजन, याचा आणि याच्याशी काय संबंध आहे कळून घ्या, समजून घ्यायचं आहे ते. कारण नुसतं बघून नुसतं वाचून पुस्तकातनं न कळण्यासारखं फिजिक्स असतं. फिजिक्स ही वाचून कळण्यासारखी गोष्टच नाही, त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, त्याला समजून घ्यायचं आहे, शिक्षकांना ऐकायचं, ऐकल्यानंतर लिहायचं आहे, लिहून पाठ करायचं आहे, समजून घेऊन पाठ करायचं, मग कळतं ते. कारण डिलीटेड जो पोर्शन आहे त्याच्यामधला भाग मी तुम्हाला मग काय सांगितला, AC जनरेटर मी काय शिकवलं त्याचं उत्तर दिलं, ते डिलीटेड आहे, ते बाजूला केले, आपण तात्पुरतं त्याला बाजूला ठेवूयात. ज्यावेळेस आपण या संकल्पनेचा विचार करतोय, याचा आधार आपण इथं घेतोय, असा आधार इथं घेत असताना आता 100% लक्षात ठेवायचा मी काय म्हणतो बघा. याच्यामधनं पण मी करंट पास करणार आहे, याच्यामधनं पण करंट पास करणार आहे. याच्यामधनं करंट पास करत असताना इथं असणारा जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्समध्ये एक प्रकारची उष्णता तयार होईल. कारण इट अपोजेस द फ्लो ऑफ एन इलेक्ट्रिक करंट, त्याचं कन्व्हर्जन उष्णतेमध्ये नक्की होईल. मी जर याच्या उष्णतेला मोजलं आणि करस्पॉन्डिंग करंट किती आहे तो नोट डाऊन केला, तेवढीच उष्णता जर इथं तयार झाली तर मग मला कळणार आहे इथं जेवढा करंट आहे तेवढाच करंट याच्यामध्ये पास झाला, इथं जेवढं EMF आहे तेवढंच EMF त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे पाठ करावं लागत नाही, कळतंय आपल्याला. म्हणून ही जी संकल्पना आहे ती संकल्पना सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. इतकं क्लिअर तुम्हाला पुस्तकात दिलेलं नाही, ते कळत नाही आपल्याला पुस्तकातनं. 100% लक्षात ठेवा, हा रेजिस्टन्स जेवढ्या व्हॅल्यूचा आहे तेवढ्याच व्हॅल्यूचा हा रेजिस्टन्स आहे. या रेजिस्टन्समधनं जेवढ्या वेळाकरता करंट मी पास केला, पास करत असताना याच्यामध्ये जेवढी उष्णता तयार झाली तेवढाच करंट ACचा आहे, पण याच्यामधनं पास केला तेवढीच उष्णता तयार झाली. तर इथला करंट जेवढा आहे तेवढाच करंट इथला आहे, किंवा इथलं EMF जेवढं आहे तेवढं EMF इथलं आहे असं नक्की म्हणता येतं. त्यामुळे अशी एखादी संकल्पना क्लिअर करून घेत असताना एक वाक्य तयार होतं. वाक्य कसं येतं ते बघा. RMS व्हॅल्यू ऑफ AC करंट इज दॅट व्हॅल्यू ऑफ DC करंट. RMS value of AC current is that value of DC current which when passed through same resistance for same time as that of AC current.
म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या संकल्पनेला कळावासं वाटत असेल, अगोदर जी मी केलं तेच तुम्हाला मी इथं सांगितलं. मुळात खरं तर मला इथं कुठल्या संकल्पनेचा आधार घ्यायचा आहे, याच्यामध्ये मला या संकल्पनेचा आधार घ्यायचा आहे. ज्यूल्स लॉ नावाने आर्टिकल आपण कधी ना कधी कुठं ना कुठं बघितलंय. तीच संकल्पना आहे. हीट प्रोड्युस्ड इन ए रेजिस्टर ऑफ रेजिस्टन्स आर ड्यू टू करंट आय फॉर अ टाइम टी is directly proportional to square of the current, resistance of the resistor and time for which an electric current flows. हे आपलं वाक्य आहे. या वाक्याच्या संकल्पनेला घेऊन आपण पुढे चाललोय आणि तसं पुढे जात असताना इथं लक्षात ठेवायचं आहे, RMS value of the AC current is that value of the DC current which when passed through the same resistance for the same time as that of the AC current. त्यामुळे असे एखादं वाक्य आता आपल्या समोर आले, तुम्हाला तर मी सततच सांगतोय, शिकायला बसलं का वहीचं पान पुढं किंवा एखादं कोरत कागद पुढं, पेन हातात, ऐकायचं, पटपट 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 लिहून काढायचं. नाही लिहिलेलं लगेच वाक्य कळलं तर पुन्हा माघार घ्यायचं, पुन्हा वाचायचं, पुन्हा लिहायचं, पुन्हा ऐकायचं, 10 वेळा लिहून काढायचं. लिहिता लिहिता ते क्लिअर होत जाईल. कारण ही डेफिनेशन तुम्हाला कदाचित 1 मार्काला पहिल्या प्रश्नामध्ये विचारतील, बोर्डाचा विचार केला तर. आपण बोर्डाचा पण विचार करतोय, CETचा पण विचार करतोय किंवा कॉम्पिटिटिव्हचा पण विचार करतोय, आणि असा विचार इथं करत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिक्स पण आहे. कसं ते बघा. मुळात मला त्या ठिकाणी विचार करायचा आहे I² RMSचा, इथं मला विचार करायचा आहे इंटिग्रेशनचा I² dθ अपॉन 2π घ्यायचा आहे. परत काय जण म्हणणार की सरांनी काय केलंय, कुणाला माहिती नाही, पुस्तकात पण काय केलं. एक साधी गोष्ट आहे, I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी असतं, हे आपण बघितलंय ना अगोदर, म्हणून तर AC जनरेटर शिकवला तुम्हाला मी. ते पुढं कुठं कुठं सारखं येतंय, ते वापरावं लागतंय, ते वापरताना कळतच नाही आपण काय करतोय ते. तसं ते कळावं असं वाटत असेल तर या ठिकाणी नक्की लक्षात ठेवायचं आहे, स्क्वेअर का तर मुद्दामून वर तसंच ठेवलंय, आणि इथं I² dθ अपॉन 2π का, 0 to 2π का, कारण मी इथं परत काय फिगर काढले बघा, एका कंप्लीट सायकलला करस्पॉन्डिंग असणारा जो करंट आहे तो 0 दाखवतोय, तो मला बदलायचा आहे. 2π असेल किंवा कॅपिटल T असेल, कारण जिथं एक वेव पूर्ण होते त्या ठिकाणी एक पिरियड असतो. त्यामुळे इथं विचार करत असताना 0 to 2π I² dθ घ्यावा लागेल. आणि असं घेत असताना मग आपण असा विचार करूया की बाबा या ठिकाणी तिथं असणारं ते जे I² आहे त्या ठिकाणी I0 साइन θ आहे, याचा अर्थ I0² sin² θ dθ आलं, 0 to 2π आलं, अपॉन 2π मी तसंच ठेवलं. I ची जी किंमत आहे ती किंमत त्या ठिकाणी I0 साइन θ आहे, ही ठेवली आपण, त्याचा वर्ग केला. I0चा वर्ग I0² आला, साइन θचा वर्ग sin² θ dθ आलं, अपॉन 2π आलं. असं करता करता मी परत एकदा काय केलं, I0² अपॉन 2π ला बाजूला काढलं. याच्यामध्ये लिहित असताना 0 to 2π तसंच ठेवलं. या ठिकाणी जी टर्म आहे ती म्हणजे 1 मायनस कॉस 2θ अपॉन 2 केलं आणि याला dθ केलं. मी फक्त sin² θच्या ऐवजी ही टर्म लिहिले. हे मॅथमॅटिक्स आहे. ते तसंच का आलं, याच्यापेक्षा ते तसं का आहे याचं उत्तर तुम्हाला मॅथ्सवाला देतो, चांगलं देतो, चांगल्या पद्धतीनं देतो. ह्याची गरज आपल्याला खरं तर डायरेक्ट फॉर्म्युल्यासाठी परीक्षेमध्ये विचारणार नाहीत असलं काय, पण ते उत्तर तसं का, याचं उत्तर शोधायसाठी आपल्याला या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. तसा तो आधार तिथं घेत असताना मी काय केलं बघा, स्क्वेअर का केल्याचं उत्तर पण मी दिलं. मी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं सांगत असताना जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यापर्यंत सोप्या पद्धतीनं पोचवायचा प्रयत्न करतोय. इतकं सोपं नाही ते. इतकं सोपं नसताना मी इथं काय केलं, H डायरेक्टली प्रपोर्शनल टू I² RT केलं, I² RMS केलं, 0 to 2π I² dθ केलं, अपॉन 2π केलं,
आयची किंमत माझी I0 साइन थिटा होती. I0 स्क्वेअर केलं, साइन स्क्वेअर थिटा डी थिटा केलं, अपॉन 2 पाय केलं, I0 स्क्वेअरला बाजूला काढलं, 2 पायला बाजूला काढलं, 0 to 2 पाय केलं, 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 इंटू डी थिटा केलं. हे सोडवायचं आहे ना आपल्याला, त्याचं उत्तर काढायचं आहे. आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढत असताना मग आपल्याला काय करायचं आहे ते बघा. याच्यामध्ये मी काय करतो, I0 स्क्वेअर तसंच ठेवतो, इथं 2 इंटू 2 पाय करतो. ते सॉल्व केलं तर त्या ठिकाणी मग येऊ शकतं, इथं जर विचार केला तर थिटा मायनस साइन 2 थिटा अपॉन 2 0 to 2 पाय. याचं सोडवल्यानंतर येणारं उत्तर आहे. हे दोन बाजूला केलं, 2 इंटू 2 पाय झालं. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी खरं तर इंटिग्रेट करत असताना इंटिग्रेशनची गरज लागते, मॅथमॅटिक्सची गरज लागते, अशा ह्या टर्म्स आहेत. ज्यावेळेस तुमचं इंटिग्रेशन क्लिअर होईल मॅथमॅटिक्सच्या सहाय्यानं त्यावेळेस ते जादाचं क्लिअर होत जाईल. फिजिक्सवाला तुम्हाला तिथंपर्यंत घेऊन जाईल, त्याच्यानंतरचा भाग तुम्हाला स्वतःला काय करावा लागणार आहे. आणि तसा तो करत असताना याचं उत्तर आपण काढतोय. याचं उत्तर काढत असताना डी थिटाचं थिटा झालं, मायनस साइन 2 थिटा बाय 2 झालं आहे. ते लिमिट्स तिथं दिले, या 2 पायला इथं आपण ठेवलं. याचं उत्तर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारे त्याची जी किंमत आहे ती किंमत 0 होईल. याचा अर्थ असा झाला, मी जर समजा I स्क्वेअर RMS केलं तर या ठिकाणी I0 स्क्वेअर अपॉन 2 होईल. एवढ्या सगळ्याचं जे उत्तर आहे ते उत्तर 2 पाय येतं. 2 पायला 2 पाय कॅन्सल होईल, त्यामुळं I स्क्वेअर RMS इज इक्वल टू I0 स्क्वेअर बाय 2 आलं. म्हणजे मी जर RMS केलं तर या ठिकाणी उत्तर आलं I0 अपॉन √2. तुम्ही म्हणाल मग ई करता, तसंच करायचं. RMS केलं तर E0 अपॉन √2 आलं. याच्यावरनं 100% लक्षात ठेवा, हा एक फॉर्म्युला झाला. अनेकांना या किमतीमधला फरकच नाही कळत. तो कळायचा असेल तर मी परत परत तुम्हाला सांगतो, EMI टॉपिक क्लिअर कट करून घ्या, स्वच्छ आणि व्यवस्थित होऊन जाऊ द्या. जोपर्यंत तुम्हाला EMI टॉपिकची क्लॅरिटी होत नाही, समजत नाही, तोपर्यंत या कॉन्सेप्टला अर्थ नाही राहत, ते कळत नाही. पण असं कळत असताना आपण काय केले बघा. AC सर्किट्स नावाच्या टॉपिकला ज्यावेळेस अगोदरच्या असणाऱ्या लेक्चरपासून सुरुवात केली, आज आपण AC सर्किटचं दुसरं लेक्चर इथं बघायला लागलोय. आणि दुसरं लेक्चर इथं बघत असताना आपण फक्त काय केलं, RMS व्हॅल्यूचा अर्थ समजून घेतला. RMS का करायचं त्याचं उत्तर आपण बघितलं. यात परत एकदा तुम्हाला सांगतो, यातली सगळ्यात महत्त्वाची संकल्पना काय आहे लक्षात ठेवायचे. मी रेग्युलरचा गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टमीटर, ॲमीटर याच्या सहाय्यानं ज्यावेळेस अल्टरनेटिंग करंटला, अल्टरनेटिंग EMFला मोजतो त्यावेळेस तिथं असणाऱ्या त्या पॉझिटिव्ह निगेटिव्हमुळे ते 0 दाखवतं. 0 नसताना जर 0 दाखवत असेल तर त्याला पर्याय काय, तर त्याला मगाशी जे सांगितलं ते RMS value of the AC current is that value of the DC current which when passed through the same resistance for same time which produces the same amount of heat as that of AC current. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. उष्णता जी आहे ती तेवढीच तयार झाली पाहिजे. वाक्य रिपीट करतोय, वाक्य नीट आहे का. अगोदरच्या भागाचा वापर करून आपण याच्यामध्ये फायनल करतो, कारण आता फायनलला बोलायला काय हरकत नाही. तुम्हाला जर RMS व्हॅल्यू असा विचारला, डिफाईन RMS व्हॅल्यू ऑफ द AC करंट म्हणलं तर मी आत्ता जे सांगतोय ते वाक्य लिहा. 100% तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल. 2 वेळा AC आणि एकदा DC त्या वाक्यामध्ये येते, लक्षात ठेवायचं. रेजिस्टन्समधनं AC करंट वाहू द्यात किंवा DC करंट वाहू द्यात, ते दोघांना पण चालतं, काय फरक नाही पडत. तसं बाकीचे जे कॉम्पोनंट आहे जे तुम्ही मागं बघितले EMIमध्ये, मग कदाचित कॅपॅसिटर असेल, कदाचित इंडक्टर असेल, तिथं तसं नाही होत. तिथं बदलतंय बरंच. ते बघायचं आहे आपल्याला. हळूहळू बघत चाललोय आपण. इतकं सहजासहजी ते डोक्यात बसत नाही, म्हणून त्याला जेवढं शक्य आहे तेवढं हळूहळू समजून घेत पुढे चाललोय. तर वाक्य रिपीट करतोय, वाक्य नीट ऐका, लिहून काढा. आत्ता लिहून काढा व्यवस्थित. RMS व्हॅल्यू ऑफ द AC करंट
is that value of the DC current which when passed through the same resistance for same time which produces the same amount of heat as that of the AC current. असं ठोक्यात आणि ठेक्यात जर म्हणलं तर ते डोक्यातच बसतं. आपल्याला त्याची गरज जास्ती आहे. मी नुसतं वाचलं कळलं झालं असं नाही होत. ते कळत 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 पुढं जायचं आहे. हा जो सेकंड सेक्शन आहे तो इतका सोपा नाही. तो समजून घेत घेत पुढे जावं लागतं. हे सेकंड सेक्शनमधला टॉपिक आहे AC सर्किट. त्यामुळे आत्ताची जी वाक्य मी तुम्हाला सांगितली ती वाक्य तशीच महत्त्वाची आहेत. आणि अशी वाक्य सांगत असताना संकल्पना कुठली वापरली? जूल्स लॉ. उष्णता आहे ना. मग H इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू I² या संकल्पनेचा आधार घेतला. I² RMS का केलं तर H ला डायरेक्टली प्रपोर्शनल टू I² होतं. I² d थिटा घेतलं. कंप्लीट एका सायकलसाठी करायचं होतं. 0 to 2π त्याला लिमिट्स दिली. टोटलचा विचार करायचा आहे. अपॉन 2π करावं लागेल. I0² sin² थिटा d थिटा का आलं याचं उत्तर इथं लिहिलंय मी. I0² ला बाजूला काढलं, 2π ला बाजूला काढलं, 0 to 2π लिहिलं. sin² थिटाचं उत्तर 1 - cos 2 थिटा अपॉन 2 लिहिलं. d थिटा लिहिलं. या सगळ्याला पुन्हा सोडवलं. थिटा - sin 2 थिटा बाय 2 आलं. ह्याचं 0 उत्तर आलं. याचं 2π उत्तर आलं. 2π ला 2π कॅन्सल झालं. शिल्लक 2च राहिलं. I² RMS बरोबर I0² अपॉन 2 होतं. वर्गमूळ घेतलं. 2चं वर्गमूळ √2 आलं. त्यामुळे IRMS आणि ERMS चे फॉर्म्युले तयार झाले. आणि ते जे फॉर्म्युले आहेत ते म्हणजे IRMS इज इक्वल टू I0 अपॉन √2 आणि ERMS म्हणजे E0 अपॉन √2. कसं येते बघा ते हळूहळू 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 हळू येत जाते. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पनेला आपल्या डोक्यामध्ये बसवत असताना या असणाऱ्या कॉन्सेप्टला घेऊनच पुढे जायचं आहे. मग तुम्हाला जूल्स लॉ माहिती पाहिजे ना. हीट प्रोड्यूस्ड इन अ रेजिस्टर ऑफ रेजिस्टन्स आर ड्यू टू करंट I फॉर अ टाइम t इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द करंट रेजिस्टन्स ऑफ द रेजिस्टर अँड टाइम फॉर विच अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज. हे वाक्य इतकं महत्त्वाचं आहे. हे जे फॉर्म्युले जे गणितं पण आहेत. JEE मेन ॲडव्हान्स असल्या परीक्षा देता आपल्याला असलं यावं लागतं. त्याला इलाज नाही कुठला. कारण आपण रडतोच ना फिजिक्समध्ये. मला येत नाही मला कळत नाही. नाही चालत आपल्याला. त्याला त्याच पद्धतीनं पुढं जावं लागणार आहे. ह्यातल्या बऱ्याच जणांना खरं तर कळत नाही. तुम्हाला जर मेडिकलचं ॲडमिशन पाहिजे असेल बायोलॉजीला तुम्हाला स्कोर 320 वगैरे क्रॉस करावंच लागेल. पण तुम्ही फिजिक्सला जर 100 क्रॉस करून नाही गेला तर तुम्हाला कॉलेज मिळणं ग्रँटेबलचं किंवा गव्हर्नमेंटचं हे इतकं सोपं नाही राहत. त्यामुळे त्या संकल्पनेला 100% समजून घेत पुढं जायचं आहे. आणि अजून एकदा सांगतो तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी पडला पाहिजे. इतका अभ्यास तुम्ही आता करायला पाहिजे घरा बसून. ते मागं पण मी एकदा सगळ्याला सांगतो की बाबा हा कोरोना बाकीच्यासाठी कसा का असेना पण तुम्हाला वेगळ्या अर्थानं पॉझिटिव्ह आहे. कारण तुम्ही घराच्या बाहेर पडूच नका ना. अजिबात घराच्या बाहेर पडू नका. जेवढं शक्य आहे तेवढं घरात थांबा. घरात थांबलं का काय करायचं मग अभ्यास करायचा वाचायचं पुस्तकं सुरुवात करायची. काय जणांनी अजून पुस्तक घेतली पण नाहीत. मला कधी असं कुणी विचारले काय असं पण दिसत नाही त्याच्यामध्ये. प्रश्न तयार झाले पाहिजेत. उत्तर तयार करता आले पाहिजेत. रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे. कारण आता बघता बघता CET पण सुरू झाली की नीट तर झाली. जवळजवळ 600ला यावर्षी ॲडमिशन जाईल. इतकं टफ रिझल्ट असतो त्याचा. तरीसुद्धा ह्या वर्षी पेपर सोपा होता. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं असं आधांतरीण आंधळ्यापणानं राहू नका. सावध व्हा. सावध प्रतिक्रिया द्या. परीक्षा CETच्या होणारच आहेत असं समजून अभ्यासाला सुरुवात करायची. छठ्ठ्या दिवशी एका दिवशी कॉलेज सुरू करतील. तुमचं ऑनलाईन झालं म्हणतील आणि तुमच्यासमोर परीक्षेच्या डेट्स येतील. 10वीच्या डेट्स आलेल्या आहेत. 12वीच्या पण येतील. काय करणार तुम्ही? मग झालं नव्हतं नाही कोण ऐकत नाही. कोर्ट कसलंच कुणाचं ऐकत नाही. कसल्या केसेस सगळ्या असल्या बाजूला काढते. करत राहायचं आहे. हे काय संपणार नाही लगेच दिसत. प्रोसेस पण काय चालू नाही त्याची. त्यामुळे ह्याच्यामधनं बाहेर पडणे सगळ्यात चांगलं. सगळ्या असणाऱ्या गाईडलाईन्स पाळायच्या आणि आपल्या पद्धतीनं अभ्यास करायचा. त्यामुळं आत्ता जे शिकवलं गेलं आहे ते एक वेगळं आर्टिकल होतं.
कुठलं होतं ते, त्याच्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यूचा विचार केला, RMS व्हॅल्यूचा विचार केला. RMS व्हॅल्यूचा विचार करताना याच्यामध्ये हीटच्या करस्पॉन्डिंग खाली जे दिले ते इतकं वाचायची गरज नाही. वरचे जे फॉर्म्युले आहेत ERMS आणि IRMS, I0/√2, E0/√2, ते जास्त गरजेचं होतं. तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. बाकीचं खाली वाचून काढायचं, स्वतःला पण वाचायची सवय लागली पाहिजे. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं असणाऱ्या संकल्पना आहेत. याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि तसा विचार करताना जे आर्टिकल सिलेबसमध्ये आहेत त्यातलं ते आर्टिकल होतं, आणि जे आर्टिकल सिलेबसमध्येच आहेत त्यातलं अजून एक आर्टिकल आहे, ते पण जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या आर्टिकलचं नाव आहे फेजर. काय बघा, बघता बघता आपण टॉपिकला सुरुवात केली का पुढं सरकायला लागलो. असंच होतंय. जाळा जवळ बंद झाल्यापासून जवळजवळ बघा 7.5 महिने होत आलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा सुरू नाही करायची असं ठरलं गेलं आहे. दिवाळीनंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळं तोपर्यंत आपल्याला आपल्या पद्धतीनं वाचतच राहावं लागेल. आणि असं वाचत असताना एका टफ आणि टिपिकल आणि अंडरस्टँडिंग काय टॉपिक असे असतात की असे कळत जातात, ते नाही अवघड जात. मी म्हणतो ते रोटेशनल डायनॅमिक सर्क्युलर मोशन ते कळतं, ते इतकं टफ नाही जात. किंवा साऊंडमधला टॉपिक आहे सुपरपोजिशन वगैरे ते कळतं, नाही एवढं टफ नाही जात. हे टफ जाते. आणि ज्यांचं टार्गेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्याला तर असलं कळावं लागतं, कारण इंजिनिअरिंगमध्ये याच्या पुढच्या स्टेजेस आहेत या टॉपिकच्याच. तर आतापर्यंत जे आपण बघितलं बाबा RMS व्हॅल्यू का, पिक व्हॅल्यू कशाला म्हणायचं, E0 काय आहे, E काय आहे, ERMS काय, IRMS काय, या दोघांचं नातं काय, हे सगळं 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 असं डोक्यात बसवत जाऊयात. आणि तसा विचार करता करता फेजर ही एक संकल्पना आली. मुळात तिथं समजून घेण्यासारखंच आहे ते फेजर म्हणजे काय, कारण हे कळलं तर पुढच्या अनेक आर्टिकलला आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे. आणि तसा तो वापर करताना एक लक्षात ठेवायचा आहे, एक वाक्य आहे आपल्या पुस्तकात, फॉर सिम्प्लिसिटी अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग EMF आर रिप्रेझेंटेड बाय रोटेटिंग वेक्टर्स such that angle between them represents the phase difference between alternating current and alternating EMF. The corresponding rotating vectors is called as phasor and diagram associated with phasor is called as phasor diagram. कसलं वाक्य आहे बघा. तुम्ही म्हणाल ते तुम्ही काय शिकवताय 25-25 वर्ष, तुम्हाला ते कळते काय, तुम्हाला अवघड नाही जात. आम्ही काय करायचं, आम्ही तर आत्ता तुमच्या लेक्चरला फक्त पुढं बघत बसलोय. आणि असे वाक्य आले का पुन्हा मग मोबाईलकडे नजर पण फिरवू नाही वाटत, बोर होतंय. ते मान्य आहे ना मला, 100% मान्य, ॲक्सेप्टेड आहे. काय करणार, नो एक्सक्यूज, याला पर्यायच नाही. त्यामुळं वाक्याचा अर्थ कळ, तरी मी इतकं फ्रेश आणि इतकं स्ट्रेस करून तुमच्यासमोर देतोय. फार 1.5 तासाचे वगैरे लेक्चर मी देणार पण नाही, गरज पण नाही त्याची. जेवढं थोडं 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 डायजेस्ट होत राहतं. तुम्हाला तर व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळते. तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय आहे, एक समजा नेवास्कर सरचं ऐकलंय ना, पुन्हा थांबा अर्धा तास, चहा बी प्या, मस्तपैकी घरातल्या घरात फिरा, फ्रेश व्हा तोंडावर, एखाद्या टीव्हीवरची बातम्या बघा, बातम्या नका बघू, ते कोरोनाचं ऐकून पण बोर होते. दुसरं काय तर बघा, एखादं गाणं बघा, पुन्हा बंद करा टीव्ही, पुन्हा या. शक्यतो चांगल्या सिरियल बघा, म्हणजे ज्या रडकथा असतात, ज्या पुढं पुढं सरकत जातात त्या बघू नका. एखादी सिरियल बघायला सुद्धा कायच हरकत नाही. मग तारक मेहतासारखी असेल जी कॉमेडी आहे, बघायचं, थोडं गंमत वाटते, लगे फ्रेश होतो आपण, पुन्हा आर्टिकल काढायचं, पुन्हा वाचायचं, पुन्हा सुरू करायचं. हे असं पुढं पुढं जायचं आहे आपल्याला. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, मी आता काय म्हणलं बघा, फॉर सिम्प्लिसिटी ऑफ द अल्टरनेटिंग, म्हणजे आपण सध्या स्टडी कशाचा करतोय, अल्टरनेटिंगचा करतोय, अल्टरनेटिंग करंटचा करतोय. Alternating current and alternating EMF are represented by rotating vectors. Angle between them is difference किंवा difference between the phase difference between alternating current and alternating EMF. Corresponding rotating vectors is called as phasor and the diagram is called as phasor diagram. म्हणजे परत काय,
आपण कल्पना करूयात आपल्या अगोदरच्या असणाऱ्या काही टर्म्सचा आणि त्याचा विचार करत असताना समजा E = E0 साइन ओमेगा टी आहे आणि I = I0 साइन ओमेगा टी आहे. मुळात इथं लक्षात ठेवा E आणि E0 मधला फरक समजून घ्या. E0 म्हणजे पीक EMF आहे आणि I0 म्हणजे पीक करंट आहे. या असणाऱ्या कॉन्सेप्टला इथं बघितलं जात असताना मग पुढं काय, मी काय म्हणलं होतं, मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फेजर डायग्रामचा विचार करायचा आहे तर तिथं असणारी ती जी फेजर डायग्राम आहे ती माझी या पद्धतीनं असेल. ही माझी फेजर डायग्राम झाली. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो फेजर किंवा तिथं असणारा तो वेक्टर या ठिकाणी रोटेटिंग होतोय असं आपण समजूयात. मुळात खरं तर हा माझा हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, हा माझा व्हर्टिकल ॲक्सिस आहे. तिथं असणारा तो जो वेक्टर आहे तो वेक्टर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसशी अँगल किती करू शकतो, तो एकतर ओमेगा टी करेल किंवा ओमेगा टी प्लस अल्फा करेल. हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे माझा हा झाला, हा माझा फेजर झाला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे तो असा फिरणार आहे. याच्यामध्ये आत्ता आपण वेगळं काय विचारात घेत नाही. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फेजरचा विचार करत असताना इकडच्या बाजूला या पद्धतीनं जर समजा मी त्याचं प्रोजेक्शन केलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे प्रोजेक्शन आहे ते माझं कदाचित I0 साइन ओमेगा टी होईल. कुठल्या ॲक्सिसवर टाकले मी, व्हर्टिकल ॲक्सिसवर टाकलंय. या ठिकाणी इथं असणारा हा जो अँगल आहे तो ओमेगा टी असू शकतो किंवा ओमेगा टी प्लस अल्फा असू शकतो. अँगल कुठला आहे त्याच्याशी मला आत्ता तर कर्तव्य नाही. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जर समजा मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग EMF याला रिप्रेझेंट करायचं आहे, मला त्याला सांगायचं आहे, ते सांगत असताना मला या पद्धतीनं असणाऱ्या रोटेटिंग वेक्टरचा आधार घ्यावा लागतो. हिथं असणारा हा जो कर्व आहे त्या कर्वचं मॅग्निट्यूड म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या EMFचं किंवा करंटचं मॅग्निट्यूड मिळतं, ते दाखवावं लागतं. ज्या अर्थी मी ॲरो असा दाखवला आहे याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेक्टर आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरणार आहे. म्हणजे मला ओमेगा टी किंवा ओमेगा टी प्लस अल्फाचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आहे. अशी जर डायग्राम काढली तर चालू शकते. मीनवाईल इथं I0 साइन ओमेगा टी असू शकतं किंवा E0 साइन ओमेगा टी पण असू शकतं. इट डिपेंड्स, आपण करंटला दाखवतोय का EMFला दाखवतोय त्याच्यावर ते अवलंबून आहे. जर समजा तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डायग्राम आहे ती काढत असताना आता त्याचं जे प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन आपल्याला दाखवायचं आहे आणि तसं ते दाखवत असताना आपण असणाऱ्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसला दाखवूयात. तसं जर दाखवलं तर त्या ठिकाणी कदाचित ते I0 कॉस ओमेगा टी असेल किंवा E0 कॉस ओमेगा टी असेल, ते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पिकचा आधार घेऊन करस्पॉन्डिंग असणाऱ्या करंट किंवा EMFच्या ज्या किमती आहेत त्या दाखवता येतील, त्या दाखवता येतात. असं जर आपण त्या ठिकाणी केलं तर याला फेजर म्हणतात. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे एखाद्या असणाऱ्या अल्टरनेटिंग करंटला सोपं करायसाठी त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो वेक्टर आहे अल्टरनेटिंग करंट असेल आणि करस्पॉन्डिंग असणारं अल्टरनेटिंग EMF असेल. जे रोटेटिंग वेक्टर्स आहेत त्या रोटेटिंग वेक्टरला फेजर म्हणतात. हे पहिलं. आणि अशा असणाऱ्या रोटेटिंग वेक्टरला रिप्रेझेंट करत असताना ज्या कुठल्या डायग्रॅमचा आधार घेतला जातो ती जी डायग्रॅम आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात फेजर डायग्रॅम. त्यामुळे या ठिकाणी 100% लक्षात ठेवायचं आहे E = E0 साइन ओमेगा टी असेल, I = I0 साइन ओमेगा टी असेल. प्रोजेक्शनचा अर्थ इथून या ॲक्सिसवर टाकलेलं झालं. प्रोजेक्शनचा अर्थ या ठिकाणी याच्यावरनं हॉरिझॉन्टल ॲक्सिसला असेल. म्हणजे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारं ते प्रोजेक्शन आपण कशावर दाखवतो, कारण तसं दाखवत असताना त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे त्यालाच त्याचं
मॅग्निट्यूड म्हणतात. म्हणजे ई इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी असेल किंवा ई इज इक्वल टू E0 कॉस ओमेगा टी असेल, आय इज इक्वल टू I0 कॉस ओमेगा टी असेल. या ज्या डायग्रॅम्स आहेत त्यांना फेजर डायग्रॅम या नावानं ओळखतात. आज या संकल्पनेला घेऊन आपण या असणाऱ्या AC सर्किटच्या नंबर 2चं जे आजचं लेक्चर आहे, कारण हे पुढचं आर्टिकल घेतलं ते फार मोठं आहे, ते लगेच असं गडबडीत नाही शिकून चालत. आज जेवढं शिकवलं आहे तेवढं डोक्यात ठेवायचं. आणि परत एकदा सांगतो, AC जनरेटर नावाचं आर्टिकल मी मुद्दामून घेतलं आहे, ते आपल्या आहे त्या यावर्षीच्या 20च्या 21च्या बरं त्यात फारसं वेगळं काय नव्हतंच. त्यांनी कट केलं म्हणजे फार वेगळं नाही कट केलं. जे कट केले काय भाग जे टफ आहे ते तात्पुरतं यावर्षी मी नाही शिकवणार आहे, पण ज्याची मला गरज आहे ते मला घेऊन पुढं जायचं आहे. आणि तसा विचार इथं करत असताना 100% लक्षात ठेवायचं आहे, आज जे शिकवलं कालपासून आपण करत सुरुवात केली होती, ॲव्हरेज व्हॅल्यू असेल, RMS व्हॅल्यू असेल, याचा विचार नक्की करावा लागतो. समजून घ्यायचं आहे. 3 वेळा बघा, 2 वेळा बघा, तुमच्यावर अवलंबून आहे. पण जेवढं शक्य आहे तेवढं बघून ते तयार करा. पुस्तकातनं त्याच्या नोट्स तयार करा. केलेल्या नोट्स शाळा सुरू झाल्यानंतर मी स्वतः बघणार आहे. त्यामुळे आज आपण इथं थांबतोय. उद्या याच्या पुढचं आर्टिकल घेतोय. धन्यवाद.